आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। अमरावती मनपा आरोग्य विभाग अंतर्गत शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनीमधील आरोग्यवर्धिनी केंद्र नवसारीमध्ये आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर अकीब, वैद्यकीय अधिकारी महेंद्र कॉलनी यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून झोपडपट्टीमध्ये असंसर्गजन्य आजाराचं शिबिर, कुष्ठरोग तपासणी तसंच राष्ट्रीय कीटकजन्य कार्यक्रममधील संसर्गजन्य जलजन्य कीटकजन्य आजार जसे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियाचे आजार आहे किंवा नाही यासाठी झोपडपट्टीमधील लहान मुलांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत व गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली। बीपी, शुगर, ॲनिमिया, रक्त तपासणी, रोगनिदान शिबिर करून शेकडो मुले व गर्भवती महिला यांनी औषधोपचार घेतला। तसंच कुष्ठरोग अधिकारी डॉक्टर विनंती नवरे यांनी कुष्ठरोगाची लक्षणं व त्याबद्दल माहिती दिली। सर्वांची तपासणी सुद्धा यावेळी केली। डॉक्टर अकीब, वैद्यकीय अधिकारी महेंद्र कॉलनी यांनी सुद्धा स्वच्छता राखून आजार होऊ नये म्हणून मार्गदर्शन केलं। डॉक्टर तौसिफ अन्सारी, वैद्यकीय अधिकारी यांनी सर्व रुग्णांना तपासून औषधोपचार केला। साथरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे यांनी साथीचे आजार होऊ नये म्हणून डास निर्मूलनकरिता पाणी साचू नये, स्वच्छता राखण्यास मदत करावी, डास मारण्यासाठी हर्बल अगरबत्ती व झोपताना जाळी लावावी असं मार्गदर्शन केलं। या शिबिरात जोसेफ पीटर सोनार, आरोग्य सेविका वैशाली सुरोसे तसेच स्टाफ नर्स नम्रता मोकळे, आरोग्य सेवक उमेश जाधव, फुरकान अली बेग, संकेत फुलंब्रीकर, लॅब टेक्निशियन किरण फाटकर, आशाताई शैला गावंडे, प्रांजली मोहोळ, सुधा खळसे, उषा वानखळे, संध्या पाटील इत्यादी कर्मचारी वर्ग उपस्थित होते। शेकडो नागरिकांनी याचा लाभ घेतला व तेथील नागरिक याबद्दल खूप आनंदी झाले। तसंच मनपा आरोग्य विभागाचे त्यांनी आभार मानले।